सोलापूरच्या विमानसेवेला पक्ष्यांचा अडथळा होत असल्यानं विमानतळ परिसरातील मांस दुकानांवर निर्बंध घालण्यात आले। होडगी रोड विमानतळावरून सुरू झालेल्या सोलापूर, मुंबई, बंगळुरू आणि गोवा या विमानसेवांना प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मात्र विमानतळ परिसरात पक्ष्यांची वाढती उपस्थिती ही सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक ठरत असून त्यावर नियंत्रणासाठी प्रशासनाने विमानतळाभोवती असलेल्या मांस दुकानांवर निर्बंध लागू केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की विमानतळ परिसरातील 10 मांस विक्री दुकानांची नोंदणी शासनाकडे असून या दुकानांची दर 15 दिवसांनी तपासणी केली जाते। दुकानांच्या परिसरात उघड्यावर मांस पडणार नाही, त्यामुळे पक्षी किंवा भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही याची विशेष दक्षता घेतली जात आहे। विमानतळाभोवतीची अतिक्रमणे हटवण्याचं काम सुरू असून मोकाट कुत्र्यांवरही नियंत्रण मोहीम राबवली जात आहे। सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली असून विद्यमान 10 CCTV कॅमेऱ्यांसोबत आणखी 15 कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान होडगी येथील IT पार्क संदर्भातील सविस्तर माहिती राज्य शासनाकडे पाठवण्यात आली असून लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। NTPC मार्फत IT पार्कसाठी स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली। IT पार्कसाठी पाणी, रस्ते, वीज आदी पायाभूत सुविधांचं नियोजनही पूर्ण केलं आहे। IT पार्कमुळे विमानसेवा, NTPC आणि साखर कारखान्यांच्या प्रदूषणाचा कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेतल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं।